रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत 40 ते 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय। महामार्गावर पडलेल्या या मृतदेहावरूनच अनेक वाहने गेल्याने मृतदेहाचे तुकडे महामार्गावर विखुरले होते। याची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। घडलेला अपघात पाहिल्यानंतर पोलीस देखील चक्रावले। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेहाचे तुकडे जमा करून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। सदरचा अपघात हा कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास घडला। या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम आता पोलीस करतात। रत्नागिरी ते नागपूर या महामार्गावर 2 वर्षांपूर्वी मिरजेजवळ एका व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला, तर त्यानंतर शेकडो वाहने त्याच्या अंगावरून गेल्याचा प्रकार घडला होता। तसाच प्रकार पुन्हा याच राष्ट्रीय महामार्गावर घडलाय। कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी गावच्या हद्दीत बुधवारी रात्री अज्ञात वाहनाचं महामार्गावरून निघालेल्या एका 40 ते 45 वर्षीय युवकाला धडक दिली। या अपघातात तो जागीच ठार झाला। रात्रीची वेळ असल्याने कोणालाही हा मृतदेह निदर्शनास आला नसेल का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण या अपघातानंतर अनेक वाहने या तरुणाच्या मृतदेहावरून जात चिरडत होती। छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे महामार्गावर पडले होते। या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशरण यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असता तेही चक्रावले। मृतदेहाचे तुकडे पाहून स्पेशल रेस्क्यू फोर्सला पाचारण करण्यात आलं। स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, सचिन माळी, आकाश कोलप, राजू मोरे, स्वप्नील धुमाळ आदींनी रस्त्यावर मृतदेहाचे तुकडे पडलेले एकत्रित करून कवठेमहांकाळ शासकीय रुग्णालयात पाठवले।